नमस्कार. मी महिपाल प्रल्हाद देशमुख, उपसरपंच ग्रामपंचायत उंच खडक बुद्रुक. गेल्या 30 तारखेला उंच खडक बुद्रुक ग्रामपंचायतचे जनसुविधा योजना 2025-26 या लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामाचं टेंडर आम्ही ओपन केलं आणि टेंडर ओपन केल्यानंतर 6 तारखेला त्या टेंडरवर अनेक खुलं असल्या कारणानं 9-10 लोकांनी ते टेंडर भरलं आणि टेंडर भरत असताना आम्ही ते टेंडर यापूर्वी टाकत नव्हतो, कारण की ते येऊन जवळपास 2-3 महिने झाले होते. परंतु शासकीय निधी ग्रामपंचायत खात्यावर वर्ग नसल्या कारणानं आम्ही ते टेंडर टाकत नव्हतो. वेळोवेळी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करत होतो. ते म्हणायचे 30 तारखेला येतील, 15 तारखेला येतील. त्यावर निधी पडल्यानंतरच आमच्या असं मनात होतं, ग्रामपंचायतचे आमचे सदस्य असतील सर्वांच्या असं मनात होतं की त्यावर निधी पडला की मग ते ठेकेदारांना काम करणं सोपं जातं. सध्याच्या परिस्थितीला जे काही आज बिलांच्या अडचणी आहेत, त्या कारणानं काम निकृष्ट दर्जाचं होऊ नये यासाठी या कामात आम्हाला जास्त लक्ष घालून, कारण की तो उताराचा रस्ता असल्या कारणानं याआधी आम्ही 2 वेळा कॉन्क्रीट केलेलं आहे. ते काम आम्हाला तेवढ्या प्रमाणामध्ये दर्जेदार झालं नाही आणि म्हणून त्या उताराच्या रस्त्यासाठी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असं काम जो कोणी ठेकेदार येईल त्या ठेकेदाराकडून करून घ्यायचंय. आमचे गावचा हा युवक तरुण ठेकेदार, या ठेकेदारानं आज जी काही पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यावर माझ्यावर जे काही आरोप केले, खरं तर तो एक ठेकेदार आहे आणि आम्ही ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहोत. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर ठेकेदारांनी इतक्या उंच भाषेत आणि इतक्या अर्वाच्य भाषेत बोलणं, सकाळी त्यांनी जी काही भाषा वापरली त्यामुळे माझ्या मनात साहजिकच त्याच्याबद्दल राग येणं साहजिक आहे. परंतु मी माझ्या भावांना सांगितलं की त्याला इथं काही बोलू नका, आपण त्याला विचारू. जाब त्याच्या वडिलांना भेटलो, त्यांनाही सांगितलं. आणि कुठल्याही ऑफिसमध्ये त्याची तिथं इज्जत आणि माझी इज्जत नाही असा प्रश्न नाही. माझी इज्जत आहे, त्याची इज्जत आहे. त्याला जर तिथं जर कोणी हात लावला तर त्याची उद्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल, बदनामी होईल. म्हणून आम्ही जर तिथं थांबलो आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गावातील ही जी काही मंडळी आहे यांना समोर घेऊन जर असं जर करत असेल तर गावचा विकास खुंटल्याशिवाय राहणार नाही. गावाच्या विकासाच्या गप्पा मारत असताना, गावात कुठल्याही प्रकारचा निधी आणत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. छोटं गाव आहे, मतदान छोटं आहे. आपण आमदारांना दिलेत 220 मतं आणि आमदारांकडून मागणी करतोय कोटीच्या कोटी निधींची. कोणताही असू द्या, आमदार असू द्या, माजी आमदार असू द्या, खासदार असू द्या, कोणाकडेही गेलं तर आपण त्यांना देणे लागतो. आपण आपल्या गावातील जी काही आता विसंगती झालेली आहे, पूर्वी एकमुखी गाव होतं, त्यात विसंगती झालेली आहे. ती विसंगतीचा तोटा गावाला भोगावा लागेल आणि म्हणून हे सगळं थांबण्यासाठी आता आमची मुदत 10 फेब्रुवारीला संपते आणि 10 फेब्रुवारीला आमची मुदत संपत असल्या कारणाने आम्ही म्हटलं चला आता जर निधी नाही आला आणि त्या माणसाने जर काम नाही केलं तर उगीच अजून लोकांची नको मानसिकता व्हायला का यांनी काम केलंच नाही. त्यापेक्षा जेव्हा निधी येईल त्यावेळी आपण हे काम पुन्हा टेंडर ओपन करू आणि त्यावेळी आपण या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात करू. साहेबांनी नारळ फोडले, तो साहेबांचा ज्यांनी निधी दिला त्या माणसाचं ते कर्तव्य आहे, त्या माणसाला बोलवलं पाहिजे, सन्मानाने त्याच्या हस्ते त्याचं भूमिपूजन केलं पाहिजे. रस्त्याचं भूमिपूजन 2-2 वेळा केलं. मागच्या वर्षी कार्यक्रम होता राम जन्मोत्सवाचा आणि प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता. एक व्यक्तीने, दानशूर व्यक्तीने आपल्याला सगळ्या रस्ता दोन्ही बाजूने रुंदीकरण करून आणि ते सर्व काम आपल्याला त्यांनी करून दिलं, म्हणून आपल्याला त्याचं काही वाटलं नाही. परंतु खरं तर आपण आता 4 मीटरचा रस्ता करतोय, 4.5 मीटरचा. एवढा मोठा रस्ता करत असताना तो चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे यासाठी आम्ही हे जे काही टेंडर कॅन्सल केलंय, टेंडर रद्द, निधीचा कुठल्याही प्रकारचा रद्द झालेला नाही. टेंडर ओपन होईल आणि ते रिओपन झाल्यानंतर जे कोणी भरतील, कोणी भरूत, आम्हाला त्याच्यात काय आवड निवड नाही. जो कोणी भरील आणि जो कोणी काम घेईल त्यांनी फक्त माझी कळकळीची विनंती असेल का त्यांनी व्यवस्थित काम करावं. कोणी असो, मला काय त्याच्यात द्वेष, राग, काय कोणाबद्दल आकस अजिबात नाही. आणि हे राजकारण करण्यापेक्षा
तुम्ही सगळेजण, आता मी तुम्हाला त्यांना दुपारी बी सांगितलं का अरे बाबा नो, हे टेंडर कॅन्सल झालं म्हणजे काय, त्याच्यावर काही हे झालेलं नाही किंवा कोणाचं वैयक्तिक एकट्याचं कोणाचं उडवलेलं नाही, हे टेंडर सगळ्यांचं कॅन्सल झालंय, पुन्हा भरा, काय फरक पडत नाही ना. एकदा भरलं अजून 8 दिवसांनी भरलं तर काय फरक पडणार आहे, किंवा 2 महिन्यांनी भरलं तर काय फरक पडणार नाहीये. आणि अशा प्रकारे ह्या युवकांनी जे काही दुपारी बोलला असेल रागाच्या भरात, आता त्याचे काही मी काय हारतुरे घेऊन स्वागत करू, तो शिवी देतोय मी त्याचं स्वागत करणार का, मी बोललो असेल. पण त्यांनी पुरा जे काही त्याच्या बरोबर मित्र होते त्यांच्याशी मी बोलत होतो, आमचेच सगळे सहकारी आहेत, आबासाहेब मंडलिक असतील, भीमा देशमुख असेल, यांच्याशी मी बोलत होतो. ते म्हणे का बरं कॅन्सल केलं, सोपानराव असतील, हे सर्व मंडळी होती, यांच्याशी बोलत असताना त्यांनी मध्येच सुरुवात केली. आणि व्हिडिओ साहेबांनी देखत जेव्हा आमचा अपमान करीत असेल तर आम्ही काय त्याची काय त्याचं स्वागत आणि त्याचं काय सत्कार करणार नाही, त्याला तसंच उत्तर दिलं जातं ना. आणि म्हणून मी या जे काही त्यांनी जे काही आरोप लावलेले आहेत या आरोपाचं मी खंडन करतो. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये विसंगती झालेली नाही. ज्या अर्थी सरपंच उपसरपंच यांची की वर ते जर ओपन होत असेल तर ते काम कॅन्सल करण्याचा अधिकार त्यांनाही आहे. आणि आम्ही ग्रामसेवक नसतील आले तर त्याचे काही कोणी काही मानायचं काम नाही. जो अधिकार आहे त्या अधिकारानं आम्ही ते काम कॅन्सल केलेलं आहे. काम म्हणजे टेंडर कॅन्सल केलेलं आहे. काम जसंच्या तसंच आहे. ते उद्या होईल, आजचं उद्या होईल किंवा 4 दिवसांनी होईल किंवा 8 दिवसांनी होईल, पण ते काम निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न दुसरा, आमचे उंच खडकचे आमचे मित्र सागर शिंदे यांनी जे काही माझ्यावर आरोप केलेले आहेत, मी पुन्हा एकदा या तुषार देशमुख बद्दल तुम्हाला 2 मिनिटांमध्ये अजून त्याची सांगतो की त्यांनी सांगितलंय की तुम्ही भागीदारी केलेली आहे कामात भागीदारी करण्याचा माझा प्रश्नच येत नाही. मी जर काय असेल तर तसे त्यांनी पुरावे द्यावेत. त्याचप्रमाणे राममाळावर केलेल्या कामाचं निकृष्ट आहे. स्वतः कार्यकारी अभियंता नन्नवरे साहेब या ठिकाणी देवस्थानवर त्यांनी भेट दिली, काम पाहून गेले स्वतः. अनेक कार्यकारी अभियंता घुगे साहेब असतील, सर्व मंडळी असतील, तुमचे ज्युनियर इंजिनियर असतील, सर्व मंडळी या ठिकाणी कामावर लक्ष देऊन होते. आणि त्या माणसांनी या ठिकाणी सगळं पाहून मगच या ठिकाणी बिलांचं त्यांनी वाटप केलेलं आहे. त्यामुळे हे जे काही आरोप आहेत हे अतिशय बिनबुडाचे आहेत. त्यांनी त्या आरोपांचं खंडन करावं. माझी त्याला या ठिकाणी विनंती राहील. काय कोणी कोणाचं काही करण्यासाठी या ठिकाणी जन्माला आलेलं नाही. वाकडं तिकडं काही बोललं नाही पाहिजे. आपल्याला काम करायचं, आपण कामच केलं पाहिजे. त्यानंतर सागर शिंदेनी जे काही केलंय की बंद पडलेली शाळा, मुळात 2020-21 ला आमची ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं आणि त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती गठीत केली गेली. आणि या गठीत केलेल्या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये गावातील सगळी चांगली मंडळी या ठिकाणी, पालक मंडळी होती, सर्व होती. आणि शाळा अतिशय चांगल्या प्रकारे चालू होती. परंतु शिक्षकांच्या मधील काही हेवेदावे असतील किंवा शिक्षकांचे काही प्रश्न असतील, त्यावर त्यांच्या अडचणीमुळं पालक नाराज झाले आणि पालकांनी आपली मुलं थांबून घ्यायचं ठरवलं. आणि मुळातच अकोले, रुंबोडी इथे अकोल्यात 2 इंग्लिश मीडियम स्कूल आहेत मोठे, रुंबोडीला आहे. आणि ह्या सगळ्या शाळा गावातील गाड्या गावामध्ये येतात आणि विद्यार्थ्यांना घेऊन जातात. आता प्रत्येकाला वाटतं माझं मुलगा इंग्लिश मिडियमला शिकलं पाहिजे, आणि म्हणून लोकांची जी मानसिकता होती ती मानसिकता बदलवण्यासाठीचा हा जो काही प्रयोग झाला. आणि हा प्रयोग करत असताना माझे सर्व सहकारी, मी स्वतः ह्या सर्व इन्व्हॉल्वमेंट मध्ये होतो. सागर शिंदेला या ठिकाणी ग्रामसभा घेऊन मी अध्यक्ष केलं. त्यांचं कुठलंही पाल्य शाळेत नसताना मी त्यांना अध्यक्ष केलं. आणि त्यांना या ठिकाणी कामाची जी काही त्यांना वेळ होता आणि जी काही आवड होती, त्यांच्या आवडीनुसार मी त्यांना या कामासाठी त्यांना म्हटलं तुम्ही पहा, आता सगळेच उपसरपंच सरपंच पाहू शकत नाही. आणि ते करत असताना त्यांनी शाळा मी 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 करून त्यांनी त्या शाळेमध्ये अतिशय म्हणजे बॅकफुटवर नेण्याचं काम त्यांनी शाळेचं केलेलं आहे. शाळा ही शासनाची आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत यांच्या अखत्यात ती शाळा आहे. परंतु यांना जे काही आम्ही निधी उपलब्ध करून दिला असेल, जे काही केलं असेल, यांनी सुद्धा कधी आम्हाला चांगलं काम केलंय असं कधीच म्हटले नाही. या शाळेच्या 2 खोल्या
आमदार साहेबांनी या ठिकाणी मंजूर केल्या, 25 लाख रुपयाचा निधी दिला. त्यांनी त्याच्या 3 खोल्या बांधल्या. 3 खोल्या बांधल्या, त्याच्यासाठी लोकांनी अनेक या ठिकाणी दानशूर लोकांनी त्या एका खोलीसाठी मदत बी केली. आम्ही सर्वांनी आम्हाला जी काही मदत करता येईल ती आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी केली. आणि ते करीत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही मदत करत असताना ते शाळा खोल्या बांधल्या, त्या शाळा खोल्यांचं उद्घाटन अजून बाकी आहे. आमदार महोदयांना यांनी पुन्हा काही बोलवलं नाही. हरकत नाही, आमदार महोदय बी कधी मला त्याबद्दल कधी काही बोलले नाही. परंतु ह्या शाळा खोल्या मंजूर करत असताना आमदार महोदयांनी मला सांगितलं की भाऊ, ही शाळा, तुझं रामबाळाचं काम देवस्थानच्या कामा इतकंच महत्वाचं मंदिराचं काम आहे, म्हणून देवस्थानचं काम 2 वर्ष लेट झालं. परंतु ह्या शाळा खोल्या ज्या महत्वाच्या आहेत, या शाळा खोल्यांसाठी आमदार साहेबांनी या ठिकाणी निधी दिला आणि ते निधी देऊन त्यांनी या ठिकाणी या खोल्या बांधल्या आणि म्हणून आज ही शाळा सगळी आपल्याला दिसते. आता राहिला प्रश्न, त्यांनी जी काही एक खोलीचा तो मुद्दा मांडला खासदार साहेब निधीचा. खासदार साहेबांचे बाचे अमोल भाऊ बोराडे यांच्याकडे मला त्यांनी एक दिवस फोन केला, तुम्ही काय उंच खडकचे कोणी आमच्याकडे येत नाही. मी गेलो, त्यांना भेटलो. ते म्हणे तुम्हाला काय काय असं करता येईल, तुमच्या शाळेमध्ये काय करता येईल. आणि मग मी त्यांना माझे जे काही होते पत्र, ते सर्व पत्रव्यवहार मी त्यांच्याशी केला. आणि ते म्हटले मी तुम्हाला शाळा खोली देतोय. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, कारण की आता 5वीचा वर्ग झालाय, पुढल्या वर्षी 6वीचा वर्ग होईल. खोली द्यायला आपण आडवं यायचं काही कारणच नाही. शाळा खोली झाली, तिचा उपयोग चांगला डिजिटल हॉल होईल, याच्यासाठी आपण त्याच्यासाठी त्यांना परवानगी देऊन टाकली. त्यांनी तो निधी आता मंजूर केला आणि तो निधी मंजूर केल्यानंतर जी काही जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काही अधिकारी वर्ग आहे, ह्या अधिकारी वर्गाने या खोलीसाठी जागा नाही आणि म्हणून त्यांनी मला एक दिवस कॉल केला की तुमचं ते इस्टिमेट बनवायचंय. तर मी म्हटलं बाबा तुम्हाला कुठं काम करायचंय? ते म्हणे काम तर करावंच लागेल आम्हाला. म्हणलं करा काम. पण मग त्यांना मी ती नवीन जी काही खोली बांधलेली आहे, या नवीन 3 खोल्यांच्या वरती त्यांना एक खोली बांधता येईल, त्याला एक जिना टाकायचा एक साईडनी, आणि सर्व काम मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं करायला. आणि त्यांना असं काही म्हणायची काही मला गरज नाही. अधिकारी वर्गाने जर असं सांगितलं की सरपंच तुमचे असे असे बोलतात, तुम्हाला ब्लॅकमेल करतात, तुम्हाला काहीतरी दम देतात, तर त्यांनी मला सांगावं समोर. मला काय त्याच्याबद्दल हे नाही, पण त्यांनी पुराव्यानिशी त्यांनी त्या ठिकाणी बोलावं. आणि मी बी 15 वर्ष झालेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय त्या गावामध्ये, आणि मला असं जर उद्धटवाणी जर मी वागलो तर इथपर्यंत आज आलंच नसतो ना. मी 15 वर्ष मी आता 2 पंचवार्षिकला मी बिनविरोध झालो आणि 3री पंचवार्षिकला मी ग्रामपंचायत मध्ये इलेक्शन लढवून आणि चांगल्या मताने निवडून येऊन या ठिकाणी उपसरपंच म्हणून सुद्धा मी काम पाहिलंय. आमच्या सरपंच अक्का आहेत, आमचे सदस्य आहेत, सर्वजण अतिशय गोविंदाने. आता परवा मिटिंग झाली, परवा मिटिंग मध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे काम केलंय. आता आमचा मुदत संपत आली म्हणून तुम्ही किंवा पुढे इलेक्शन आलंय, कोणाला जर इलेक्शनचे डोहाळे लागले असतील तर त्यांनी असं बदनामी करण्यापेक्षा आपल्या विकासाच्या कामांमधून त्या ठिकाणी काम करावं, आपलं हेवे दावे सोडून त्यांनी या ठिकाणी आपली चुणूक दाखवावी. उगाच मला बदनाम करून त्यांना काय मिळणार आहे? लोकांना सगळं समजतंय, कोणाला विकास करायचंय, कोणाला काय करायचंय. आपल्या गावामध्ये, उंच खडक गावामध्ये अनेक कामं आहेत, अनेक गोष्टी करायच्या आहेत. यामुळे गावचा विकास खुंटेल हे बाकी निश्चित आहे. कुणी जर कोणाला वाटत असेल मी असं बोललो तसं बोललो, मला फार हे झालं, त्याचा काही उपयोग नाही. मला तुम्ही बदनाम करण्यामध्ये तुम्ही बी त्याच्या इतकेच तुम्ही बदनाम होताय. तुम्हालाही बी काय कोणी काय लय चांगलं म्हणेल असं काही भाग नाही. राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा, गावचा विकास गावच्या विकासाच्या जागी ठेवा. गावच्या विकासाच्या बाबतीत आता परवा आपली बैठक झाली, एकोप्याने सगळं करायचंय. आता मी त्या दिवशी शिवाजी महाराज चौक नाव दिलं त्या चौकाला, आणि मला जे योग्य वाटलं ते मी केलं. कारण की ते करत असताना मी ग्रामसभेचा ठराव घेतला. तुम्हाला मी प्रत्येक वेळी ग्रामसभेचं नोटीस काढतोय, ग्रामसभेला या. कुणीच ग्रामसभेला यायचं नाही आणि मग नंतर म्हणायचं आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला विचारलं नाही. असं प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारू शकत नाही. ग्रामसभा ही मंदिराच्या वट्यावर असते, तिथं या, तिथं प्रश्न विचारा. आणि तुम्हाला जर चुकीचं कोणी बोलत असेल तर त्याला तशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल, जो योग्य मांडेल. अनेकांनी अर्ज केले होते, आम्हाला काही तुमच्याकडून काही शंका आहेत, त्या सगळ्या शंकांचं निराकरण मी एका ग्रामसभेमध्ये केलं. आमचे शिक्षक आले, शिक्षकांना विचारलं तुमच्या काय अडचणी आहेत. शिक्षक म्हणे तुम्ही आम्हाला शाबासकीची थाप देत नाही.
शाबासकीची थाप द्यायला तुम्ही मला शाळेत बोलवलं पाहिजे. तुम्ही जर शाळेतल्या एकाही मिटिंगला मला बोलवत नाही, मी लोकप्रतिनिधी आहे, माझी अपेक्षा नाहीये कुणी मला बोलवावं, कुणी मला शॉल द्यावा, मला कुणी श्रीफळ द्यावा, ही अजिबात अपेक्षा नाहीये. मला मी जे काही काम करतोय, मी तुम्हाला जे काही सहकार्य केलंय, आताही तुमची शाळा डिजिटल करण्यासाठी 66,000 रुपये आणि जवळपास सोलर सोलर बसवण्यासाठी लाईट सोलर 1,05,000 रुपयाचा निधी आताही मी मंजूर केलेला आहे. आता 26 जानेवारीला त्याचं पत्रही देणार आहे तुम्हाला, का हा निधी तुम्हाला आता येत्या 8-15 दिवसात महिन्यामध्ये तुम्हाला तो मिळून जाईल. आता हे करत असताना जर तुम्ही जर नुसतं द्वेषापोटी आणि याच्यापोटी जर करत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. जे काही चौकाला नाव दिलंय, आमदार साहेबांना मी बोलवलं. आमदार साहेबांना बोलवण्याचं कारण असं आहे की त्या माणसाला याच्यात अजिबात कुठलाही आकस नाही. राजकारणामध्ये मी पाहिलेला माणूस, त्या माणसाला कुठल्याही प्रकारचे विरोधक असू नाही तर कुणी असू, तो माणूस कधीच कोणाशी वाईट बोलणार नाही. त्यांना जे काय आहे सडीतोड बोलणार आहे. मलाही माझं चुकलं असेल तर मला बोलतील, पण मी जर चुकलेलं नसेल तर त्यांनी उगाच बाकीच्यांनी त्यांना सांगायचं तुम्ही अशी माणसं ठेवू नका आणि तशी माणसं ठेवू नका, तुम्ही नाही राहतील दुसऱ्याला नाही राहून देते. ही तुमची जी काही पद्धत आहे ही चांगली नाही. तुम्हाला कोण म्हणतंय तुम्ही त्यांच्या संग राहू नका? तुम्हाला कोण म्हणतंय भाऊंसंग राहू नका? तुम्हाला कोण म्हणतंय अमित बांगरेंबरोबर राहू नका? आम्हाला काय करायचंय? ज्याच्या त्याच्या पातळीने जस तो राहतो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जस तो राहतो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये अशी मी या ठिकाणी सर्व माझ्या सहकारी आहेत गावातली एक जे काय आहे पत्रकार परिषद जरी घेतली आणि मला जरी रिवर्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेला सगळं माहित आहे, सर्वांना माहित आहे मी कसा आहे, काय आहे, काम कसं आहे माझं, आणि म्हणून मी काय या लोकांची हे करत नाही. परंतु त्या सर्वांनाही विनंती राहील का तुम्ही बाबांनो या अशा गोष्टीला खतपाणी घालू नका, वेगवेगळ्या मार्गाला गाव नेऊ नका. तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा, महाराजांचं नाव दिलं पुतळा बसवायला काय अडचण आहे? त्याला ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करू. जर ते काम जर अर्धवट राहिलं तर त्या अर्धवट राहिलेल्या कामाला आपल्या सारख्या परत पुन्हा एकदा ते नरेटिव्ह तयार होतो आणि तो नरेटिव्ह तयार झाल्यानंतर त्याबद्दलची मानसिकता खचून जाते. शिवाजी महाराजांचा पुतळा 10 वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये आहे. ह्या शिवजयंतीचं त्या शिवजयंतीपर्यंत कोणी त्याचं परत दर्शन घ्यायला सुद्धा येत नाही. तुम्हाला बसवा, नाही कोण म्हणतंय, उलट माझी बी वर्गणी आहे. तुम्ही जशा वर्गण्या त्या दिवशी मोबाईलवर टाकल्या, मलाही मी वर्गणी देणार आहे. काल परवा राहुलचं आमचं सगळ्यांचं ठरलं आपल्याला हे सगळं करायचं आहे. कोणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बसवायचा आहे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आंबेडकरांचा पुतळा बसू ना, योग्य योग्य वेळ राहील तेव्हा बसवता येईल. त्याला कोण नाही म्हणतंय. बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे संस्थापक आहेत, ते संविधान लिहिलंय त्यांनी देशाचं, आणि त्यांना कोण नाही म्हणतंय. आम्ही संयुक्त जयंत्या करतो. महात्मा फुले जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असेल, सर्व राष्ट्रीय पुरुषांच्या या ठिकाणी आम्ही उंच खडकमध्ये कार्यक्रम घेत असतो, त्यांच्या जयंत्या करतो, त्यांच्या पुण्यतिथ्या करतो. आणि हे सगळं करीत असताना कुणीतरी असं जातीयवादावर नेणे किंवा हे करणे हा भाग अजिबात नाहीये. सगळी माझे मायबाप जनता आहे, उंच खडकची मायबाप जनता आहे. त्यांनी मला आजपर्यंत इतकं यांनी सांभाळलेलं आहे. आणि आज या मुलांना जर माझ्याबद्दल ईर्ष्या वाटत असेल तर त्यांनी मला सांगावं की बाबा रे तो आलं सगळं चुकीचं आहे. मी येऊ गावामध्ये, मला काय घेणं पडलं? परंतु माझ्याबद्दल ईर्ष्या करून आणि माझ्याबद्दल अशा पत्रकार परिषद घेऊन आणि मला बदनाम करून तुम्हाला काही मिळणार नाही असं मी या ठिकाणी आपणा सर्वांना सूचित करतो. मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपलं उंच खडक बुद्रुक गाव अतिशय सुंदर आणि छान असं गाव आहे. प्रवरा नदीच्या तीरावरती वसलेलं आहे. प्रभू रामचंद्रांची ही पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि सद्गुरू यशवंत बाबांच्या वास्तव्याने प्रेरित झालेली भूमी, प्रति अयोध्या श्री क्षेत्र राममाळ ही देवस्थानाची आपल्या गावाला ऐतिहासिक ओळख आहे. आणि या गावामधून अनेक भूमिपुत्र एस.झेड. देशमुख सर असतील, स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख असतील, ही यासारखी माणसं या ठिकाणी आपल्या गावात जन्माला आली आणि त्यांनी आपलं नावलौकिक या गावाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि या गावामध्ये इथून माग असं कधी वातावरण झालेलं नाही. आणि ही जी काही दुई फळी तयार झालेली आहे आणि या दुई फळीचा फळीमुळं गावाची जर बदनामी होणार असेल, गावाचं जर नाव खराब होणार असेल तर ते आमच्यासारखं, माझ्यासारखा एक तरुण कधी सहन करणार नाही. आणि या निमित्तानं मी सर्वांना सांगू इच्छितो की आपणही या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी सलोख्याचं वातावरण ठेवावं. कुणीही ज्या काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टींचं एवढं मोठं राजकारण करून आणि गावाचं नाव खराब करू नये. आणि
या सर्वांच्या सगळ्यांच्याच सहकार्यानं आपण हे गाव व्यवस्थित चालूयात. ज्यांना कोणाला राजकारण करायचं असेल त्याला पुढे इलेक्शन आहेत, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, अनेक इलेक्शन आहेत. जिथं ज्याला वाटेल तिथं त्यांनी राजकारण करावं, परंतु या शाळेचं, मंदिराचं किंवा गावाचं विकासामध्ये कुणी अडसर आणू नये. गावचा विकास खुंटला तर खुंटलाच. पुन्हा गावामध्ये अशी कामं मिळणार नाहीत. आमदार साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना कामं देत आहेत. अजूनही लोकप्रतिनिधी आहेत, सर्वच जण काम देत आहेत, खासदार देत आहेत. पुढे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील तेही या ठिकाणी कामं देतील आणि ते कामं आपल्याला सगळ्यांना मिळून करायचे आहेत. आज तुम्ही असा जर खोडा घालत असाल तर उद्या मला मी घालील. मग हे असं जेव्हा करीत राहिलं तर ते गावाचा विकास होणार नाही. आणि म्हणून तुम्ही मी करण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी या गावाचा विकास करावा, या गावाचं नावलौकिक करावं आणि अनेक चांगले चांगले कामं आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. आपल्या गावाच्या दृष्टीने मी आपणा सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. खरं तर सागर शिंदेनी जे काही माझ्यावर आरोप केलेले आहेत, की मी अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की तुम्ही ते काम करा नाही तर तुम्हाला अडचण येईल किंवा करू नका. अरे मी जे काही आजपर्यंत शाळा फल्या बांधल्यात किंवा ग्रामपंचायत बांधले किंवा अनेक कामं मी बांधले म्हणण्यापेक्षा आम्ही बांधले. ग्रामपंचायतमध्ये सागर शिंदेची आई सुद्धा सदस्य होत्या. माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. माझ्यावर सदस्यांपैकी ते जर कधी कुणी जर काही म्हटलं की यांनी मला विश्वासात घेतलं नाही, या अगोदरही मी सरपंच उपसरपंचांबरोबर सदस्य म्हणून काम केलेले 5 वर्ष. मागच्या पंचवार्षिकमध्ये मी जे काही कामं केली या कामांमध्ये जर कुणी जर असं जर माझा एक जरी आक्षेप जर दाखवला का महिपाल देशमुखनी या कामाला अडचण आणली, हे काम होऊ दिलं नाही, तर मी सांगेल ना तुम्हाला किंवा ह्या पंचवार्षिकमध्ये हा जो काही ठेकेदार आहे या ठेकेदाराला जी काही मी कामं दिली ती दोन्ही कामं त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. तरी पण आमचं म्हणणं आहे चला गावचा मुलगा आहे, होतकरू मुलगा आहे, त्यांनी काम केलं तर हरकत नाही. परंतु गावच्या लोकांना जर हे जर काही या गोष्टी चालत नसतील तर त्यांनी कोणी त्यांचं मत मांडावं. परंतु मला जे काय वाटतं खुलं टेंडर आहे, खुल्या टेंडरमध्ये गावातले अनेक इंजिनियर आहेत, त्या काही एकटाच नाहीये, अजूनही 2-4 इंजिनियर आहेत. त्यांना वाटलं उद्या काम भरावं तर ते भरतील. परंतु जी काही मंडळी आहे ही जी काही राजकारण करत आहे, राहुल म्हणले की त्या पत्रावर दोघांची सही आहे. अरे ज्या अर्थी ते डिजिटल की सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकाची आहे. आम्हाला वाटलं ग्रामसेवक भाऊसाहेब म्हणले मी इथं नाही, आम्ही दोघांनी ती की दिली, आम्हाला लगेच ते टेंडर कॅन्सल करता आलं. आमच्या सहीने ते टेंडर कॅन्सल केलेलं आहे आणि त्याच्यावर ग्रामसेवकांची पाहिजे का अजून कोणाची पाहिजे आम्हाला त्याच्याशी काही हे नाहीये. परंतु दोघांच्याही सहीने ते टेंडर कॅन्सल होतंय. अनेक गावांचे असे झालेलं आहे. जर त्या पार्टिसिपेट मध्ये जर व्यवस्थित जर हे सुसूत्रता नसेल, कोण येऊन भेटतंय कोण काय करतंय, आम्हाला याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. राहुलने बी ते काम आणले होते, त्यालाही बी ते अशा अनेक अडचणी आल्या. आम्ही काय ते काय त्यांनी आणले म्हणून त्याचं काम केलं नाही असं काही नाही. वैभव भाऊंनी बी माग जनसुविधेचा निधी 20 लाख रुपये रस्ता करण्यासाठी दिला होता. त्यांचे कार्यकर्ते अनिल देशमुखच्या घरापर्यंतचा रस्ता तो बी बिलोमध्ये काम केलं. बिलोमध्ये काम त्यांनी करताना अनेक अडचणी आल्या. आम्ही त्या सर्व उभं राहून त्या दिवशी त्याच्याकडून ते काम करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शेवटी किती टाइम उभं राहणार, 8 महिनाभर कामं चालतात, कोण जाणार दररोज पाहायला. आणि म्हणून निकृष्ट दर्जाचे कामं होऊ नये म्हणून आपण त्या लोकांना सगळ्यांना विनंती राहते की व्यवस्थित जर कोणी ठेकेदार असेल त्यांनी काम करावं. आम्हाला बी अधिकार आहेत ना, सरपंच उपसरपंच ज्या अर्थी निधी की आमची चालते त्या अर्थी आम्हाला अधिकार आहेत. ग्रामसेवक भाऊसाहेबांचा प्रश्न वेगळा आहे. त्यांना वाटलं भाऊ चला तुम्ही ओपन करा. एकतर काम टाकतच नव्हते. आम्ही म्हटलं चला 15 दिवसांनी निधी येईल ना तोपर्यंत आपण करून घेऊ. पण त्यांनी नाही आला निधी, त्याला आम्ही काय करणार. आणि आमच्या दृष्टीने निधी येणं हे आम्हाला व्यवस्थित गरजेचं वाटलं. म्हणून सरपंच आणि उपसरपंच आमच्या सहीने आम्ही या ठिकाणी पत्र देऊन हे काम कॅन्सल केलं. पण याचं टेंडर कॅन्सल केलं आणि हे काम पुन्हा एकदा आपल्याला टेंडर करून ते पुन्हा फ्लॅश करता येईल. आणि ते फ्लॅश केल्यानंतर कोणाला भरायचं त्यांनी भरावं, ज्याला मिळेल त्याला मिळेल आणि त्यांनी करावं, हीच मी त्यांना विनंती करेल. दुसरं, सागर शिंदे यांनी जे काही मांडलं, अरे बाबा तू अनधिकृतरित्या तुम्हाला मी या ठिकाणी अध्यक्ष केलेलं आहे, याची थोडीशी आपण हे ठेवलं पाहिजे की आपण कुठल्याही प्रकारे पालक नसताना आपणास अध्यक्ष दिलं की जे काही जी आर आहे
का शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा विद्यार्थ्यांचा पालक असावा, परंतु अधिकाऱ्यांना सांगून विश्वासात घेऊन आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्रामसभा घेऊन मी त्याचा सूचक आहे आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी अध्यक्ष केलं आणि तुम्ही जर असे जर बिनबुडाचे आरोप माझ्यावर जर करणार असाल, मला काय तुमच्याकडून काही घेणं नाही देणं नाही, मला काही तुमच्याशी काही ईर्ष्या नाही, तुम्ही कशासाठी हे असं मला बदनाम करताय, तुम्हाला कुठलं पत्र अन काय मला काय जर मी जर काही बोलेले तर त्यांनी दाखवावं. अधिकारी म्हणले तुम्हाला जर खोली बांधायची नसेल तर तुम्ही तसं पत्र द्या की आम्हाला इथं खोली बांधायला जागा नाही. आता जर काम परत जाण्यापेक्षा मी या ठिकाणी पुन्हा वारंवार विनंती करतो की कुठल्याही प्रकारचं काम रिटर्न जाऊ नये, यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न मी कायमस्वरूपी शेवटपर्यंत करत आलोय. आताही मी माझ्या याच्यामध्ये कार्यकाळामध्ये काम परत जाऊन दिलं नाही आणि जाऊनही देणार नाही, अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.